नमस्कार मित्रांनो, बागायतदार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे दत्तात्रय सुळे, एक प्रगतशील बागायतदार की ज्यांनी डाळिंब बागायतीमध्ये आपलं विश्व निर्माण केलं. आज त्यांच्याकडं 130 एकर बागायत क्षेत्र आहे. त्यापैकी जवळजवळ 100 एकर हे डाळिंब आहे आणि बाकीचे पेरू आणि त्याचबरोबर आंब्याची झाडं आहेत त्यांच्याकडं. तर आता आपण पाहताय, आपण त्यांच्या डाळिंबाच्या बागेमध्ये आलेलो आहे. आता पहिला तोडा झालेला आहे आणि हा शेवटचा म्हणजे सेकंडचा जो माल आहे तो थोडा राहिलेला आहे आणि हा पण एक 15 ते महिन्याभरात माल द्यायला येतोय. थोडासा बागेवरती तेल आहे, पण ठीक आहे, बाकीचा कसलाही प्रॉब्लेम नाहीये या झाडांना. तर त्यांनी एकदम उत्तमरित्या डाळिंबाची शेती करतात आणि इथून पुढेही सर्व शेतकऱ्यांना एकदम चांगल्या प्रकारे डाळिंब या क्षेत्रामध्ये एकदम डीप मध्ये माहिती देणार आहेत. तर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करा. याच्या माध्यमातून आपल्याला नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे दत्तात्रय सुळे यांच्या डाळिंब बागेमध्ये. नमस्कार. नमस्कार. आपलं टोटल क्षेत्र किती आहे? आपलं डाळिंबाचं क्षेत्र आहे 130 एकर डाळिंबाचं क्षेत्र आहे आपलं. 130 एकर डाळिंबाचं क्षेत्र आहे. त्यापैकी आता झाडावरती माल दिसतोय आपल्याला. ह्यातला आपण किती टन माल घालवलेला आहे सध्याला? आता आपला गेलाय 10 ते 15 टन माल गेलाय, अजून एक 5 टन माल शिल्लक आहे आलेला. बर. आणि पाठीमागनं जो आता दिसतोय तो माल राहिलेला आहे की 10-15 टन माल शिल्लक आहे अजून. बर. पहिला तोडा कितीचा झाला, साधारणतः किती टनाचा झाला? पहिला आता आपला तोडा झालाय बघा 10 टनाचा झालाय. हा. काय रेट न दिला तो? तो आता आपण दिलाय 90 रुपयाने. 90 रुपयाने. बर. साधारणतः किती पैसे झाले आपले? तर 90 रुपये प्रमाणे 9 लाख रुपये तर झाले. आणि आपला आतापर्यंत डाळिंबा बागेला ह्या खर्च किती आलेला आहे? आपला आता ह्यातला आपण काय केलं होतं, निम्म 2 प्लॉट धरले. बर. त्यातले 3000 झाडाला आतापर्यंत आपला 10 लाखा आसपास खर्च झालेला आहे. मग आपला आता पहिल्या तोड्यामध्ये खर्च निघलेला आहे. हो, खर्च निघलेला. आता इथून पुढे आता साधारणतः आपल्या बागेमध्ये माल किती टन असेल अंदाजे, तुमच्या अंदाजे? 10 ते 15 टन माल शिल्लक आहे अजून. 10 ते 15 टन माल शिल्लक आहे. साधारणतः मित्रांनो, आता गणपतीचा पिरियड चालू आहे आणि गणपतीच्या पिरियडमध्ये डाळिंब बागेला एकदम चांगला रेट असतो. कमीत कमी 150 रुपयाने तरी हा राहिलेला जो माल आहे त्यांचा तो जाईल आणि त्यांना 15 ते 20 लाख रुपयांचं त्यांना उत्पन्न निघेल. तर मला सर्वप्रथम सांगा की दोन्ही ओळींमधलं अंतर किती आहे? हे दोन्ही झाडामधील अंतर आहे 13-7 अशी लागण आहे आपली. 13-7 अशी लागण आहे. हा. आणि तुम्ही ट्रॅक्टरनेच फवारता? हो, ट्रॅक्टरनेच फवारतो. ट्रॅक्टरने फवारणी करतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बागेला ह्या झाले किती वर्ष? हे 5वं पीक आहे आपलं. 5 बिघा म्हणजे 5-6 वर्ष झाले. 5-6 वर्ष. पहिले 1 वर्ष तुम्ही बाग चांगली काडी तयार केली. हो. आणि परत 5 वर्ष उत्पन्न काढलेलं आहे. आपलं वार्षिक उत्पन्न किती असते डाळिंबापासून? तर वार्षिक उत्पन्न आपल्या सर्व प्लॉटचे 5 ते 6 कोटी उत्पन्न आहे. म्हणजे हा प्लॉट आणि तिकडचे 2 प्लॉट. हो, तिकडचे 2 प्लॉट. 5 ते 6 कोटीचं मित्रांनो दत्तात्रय सुळे यांचं फक्त आणि फक्त डाळिंब या पिकापासून वार्षिक उत्पन्न आहे. त्यातला साधारणपणे खर्च आपला किती होतो वार्षिक? वार्षिक आपला खर्च होतो 1.5 कोटीपर्यंत खर्च होतो. 1 ते 1.5 कोटी रुपयापर्यंत खर्च होतो आणि त्यांना सर्व खर्च जाऊन साधारणतः 3 कोटी रुपये तरी आरामामध्ये त्यांना या डाळिंब पिकाच्या माध्यमातून राहत आहेत. तर मित्रांनो, डाळिंब हे एक असं पीक आहे की शेतकऱ्याला मोठंच करते. ते कधीच 3 वर्षातून एकदा जरी डाळिंब आले मित्रांनो तर त्या 3 वर्षाची इन्कम डाळिंब हे पीक काढून देते. तर साधारणतः आपल्या डाळिंबावरती कोणकोणत्या प्रकारचे रोग येतात ते सांगा पहिल्यांदा. वातावरणामध्ये बदल झाला तर सर्वप्रथम तेलकटचा अटॅक होतोय. बरं. नंतर कुजवा असेल, बरं. डांबऱ्या असेल, हा. अशा बरेच बुरशांचा प्रादुर्भाव होतोय. बर. त्याच्यामध्ये आता आपली 7 आणि 13. हा, 13
7x13 लागण आहे मित्रांनो. एकदम सुटसुटीतरित्या यांनी बागेची लागण केलेली आहे. आणि डाळिंब पिकाविषयी यांची बऱ्यापैकी अनुभव आहे. जवळजवळ त्यांचे वडील पण याच क्षेत्रामध्ये होते आणि आता हे पण याच क्षेत्रामध्ये आहेत. चांगला 15 ते 20 वर्षाचा यांचा अनुभव आहे डाळिंब क्षेत्रामध्ये. त्यामुळे मित्रांनो, डाळिंबाविषयी आपल्याला जी काही माहिती पाहिजे असेल ती या आपल्या बागायतदार या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला मिळेल. तरी मित्रांनो, सर्वप्रथम आपण चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. आता पाहताय तुम्ही डाळिंबा बागेवरती साधारणतः सरासरी एका झाडाला आता माल शिल्लक किती असेल तुमच्या अंदाजे? 8 ते 9 किलोच्या आसपास माल शिल्लक 8 ते 9 किलो म्हणजे 50-60 माल आहे. हा 30-40 तरी अंदाजे आहेच. हो आहे. 30-40 फळं मित्रांनो एका झाडावरती आरामात आहेत. आणि साधारणतः 200 ते 250 ग्रामची गोटी आपल्याला प्रत्येक फळ पाहायला मिळते मित्रांनो. थोडासा तेल्याचा प्रादुर्भाव आहे, पण त्यांनी तेल्यावर पण कब्जा मिळवलेला आहे. तेल्यावर पण त्यांच्याकडे औषध आहे. म्हणजे असा कोणताच रोग नाही की ज्याच्यावर त्यांच्याकडे औषध नाही. फक्त त्यांचं टेक्निक आणि या सर्व गोष्टी कार्य करत आहेत. जर तुम्हाला मित्रांनो डाळिंबामध्ये एक यशस्वी वाटचाल करायची असेल तर दत्तात्रय सुळे यांच्या बागायतदार या यूट्यूब चॅनलला फॉलो करा आणि डाळिंब क्षेत्रामध्ये एक चांगलं उत्पन्न घ्या. धन्यवाद मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, यांचे 130 एकर क्षेत्र डाळिंबाचे आहे. तर 130 एकर क्षेत्रामध्ये आपली किती झाडं बसलेली आहेत सध्याला? सध्या आपली 50,000 झाड आहेत. 50,000 झाड आहे. हो आता ह्याचं अंतर तुम्ही सांगितल्याप्रमाणे 13 किती आहे? 13-7 आहे. 13-7 आहे. समजा 1 एकर किंवा 2 एकर शेतकरी असेल, तो आता ट्रॅक्टरने फवारू शकत नाही, किंवा जरी फवारायचं म्हणलं तरी साधारणतः दोन्ही झाडांमधलं अंतर त्यांनी किती ठेवावं असं तुमच्यामध्ये काय अंतर आहे त्यांचं? जे हाताने फवारतात त्यांनी लागण थोडी कमी केली चालते, 12-7 केली चालते. 12-7 किंवा 11-7 हा चालेल, आणि त्यांनी हाताने फवारू शकतात. हो तर मित्रांनो, यांच्याकडं पाण्याचा सोर्स म्हणून एक 2 एकराचं तळ आहे मित्रांनो. ह्या तळ्यावरती पूर्ण त्यांचं क्षेत्र पाण्यासाठी उपयोगात येतं. आणि ही 130 एकरा बागेमध्ये 50,000 झाडं आहेत. त्यापैकी हिथं आता किती एकर आपलं? इथं आपलं टोटल 20 एकर आहे. 20 एकर आहे. इथं झाडं किती आहेत अंदाजे? इथं 8,000 झाड आहेत आपली. 8,000 झाडं आहेत. तर मित्रांनो, 20 एकर क्षेत्रामध्ये 8,000 झाडं आहेत. एकरी 400 ते 500 झाडांचं यांचं नियोजन आहे. यांचं झाडांचं अंतर जास्त आहे, कारण हे क्षेत्र जास्त असल्यामुळे, आणि हे ट्रॅक्टरवरती फवारतात. 2 ते 3 एकर क्षेत्रवाल्या शेतकऱ्यांसाठी अंतर त्यांनी सांगितलेलं आहे 11x7. हे अंतर तुम्ही सफिशियंट ठेवू शकताय. आणि हाताने फवारत असाल तरी पण चालेल, आणि ट्रॅक्टर पण बसू शकतोय, काही अडचण नाही. दोन्ही पण सुविधा तुम्हाला होत आहेत आणि चांगल्या प्रकारे डाळिंबाची शेती आपण करू शकतोय.